तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज आम्ही आलो होतो रियामध्ये. तर यामध्ये आमच्या सासऱ्यांच्या घराचं काम चालू आहे. तर तिकडे आलेलो होतो त्यांचं काम बघायला. त्यांचं आणि आमच्या घराचं काम सेम चालू झालं आहे. हे माझ्या मागं बघू शकत असता त्यांचं घर आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे, डोंगर आहे. ह्या समोरचा जो डोंगर आहे, या डोंगराच्या पलीकडे हिंजवडी फेज 3 चालू होती. म्हणजे मेगापोलिस वगैरे प्रोजेक्ट आहे तो डोंगराच्या पलीकडच्या साईडलाच आहे. फक्त सगळीकडे आजूबाजूला भात शेती आहे, त्यानंतर डोंगर आहे, निवांत असं गाव आहे आणि तेच मेन रस्त्याच्या कडेलाच घराचं त्यांनी बांधकाम केलेलं आहे. तर हे घर बांधताना साधारण 1 BHKचं आहे, पण प्रशस्त असा 1 BHK बांधलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी आता घरात जाऊन. तर चला आता जाऊया आपण घर बघायला. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे रिहे मोरेवाडीला जायच्या रस्त्याला मेन यांनी घर बांधलेलं आहे. तर घर समोरून तुम्ही पाहिलं तर घराच्या मधोमध दरवाजा आहे आणि घराच्या दोन्ही साईडला 2-2 खिडक्या आहेत समोरून. तर पहिल्यांदा आपण आल्यानंतर समोर आपल्याला वरांडा लागतो. तर वरांडा पण साधारण खूप मोठा बनवलेला, 9 बाय हा साधारण 24 फुटाचा वरांडा आहे. ओपन आहे सध्या तरी आणि मधोमध दरवाजा आहे. तर आता शुभांगी आपल्याला घर दाखवते आतमध्ये. तर आत आल्यानंतर हा जो हॉल आहे हा साधारण 12 फूट रुंदीचा आहे आणि सेम 23 फूट लांबीचा हॉल आहे. प्रशस्त असा हॉल आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण किचनला तुम्ही पाहू शकता. किचन जो बनवलेला हा पूर्ण एल शेपमध्ये बनवलेला आहे किचन ओटा. त्यानंतर किचनलाच जे अटॅच संडास बाथरूम आहे आणि जे पूर्ण जे त्यांनी लाईटिंग वगैरे जे केलेली आहे हे पूर्ण भिंतीच्या आतून कन्सील लाईटिंग केलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता हा बेडरूम आहे. बेडरूम पण खूप मोठा आहे, साधारण 12 फूट बाय 12 फुटाचा बेडरूम आहे आणि किचन पण साधारण 12 फूट बाय 11 फुटाचं पूर्ण किचन आहे. तर आता हॉल तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जो वर पत्रा टाकलेला आहे हा नॉर्मल आपला कलर कोटेड पत्रा आहे, रुंद नळीचा पत्रा यांनी पत्रा टाकलेला आहे, कारण की ह्यांनी जे घर बांधायचं उक्त दिलेलं होतं. तर आता तुम्ही समोरचा दरवाजा पाहू शकता. समोरचा जो मेन दरवाजा हा दोन्हीकडे उघडणारा बनवलेला आहे, कारण की मधी दरवाजा असल्यामुळे दरवाजा उघडायला जास्त जागा लागायला नको म्हणून हा सेंटरला दोन्ही साईडला उघडणारा दरवाजा लावलेला आहे. त्यानंतर जी फरशी लावलेली आहे ही फरशी पण मोठी फरशी साईज लावलेली आहे, साधारण 2 फूट बाय 4 फूटवाली जी मोठ्या फरशा येतात ते फरशी लावलेली आहे. आणि हॉल खूप मोठा आहे, म्हणजे प्रशस्त असा हॉल आहे आणि सेम बेडरूम पण खूप मोठा असा बांधलेला आहे. हा जरी 1 BHK जरी असेल पण हा खूप म्हणजे खूप मोठा कार्पेट असलेलं घर बांधलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी संडास बाथरूम जे आहे ह्या बांधकामाच्या म्हणजे साधारण जे बांधकाम आहे 23 फूट बाय ऑलमोस्ट 23 फुटाचं बांधकाम आहे. तर त्या बांधकामाच्या बाहेर यांनी संडास बाथरूम घेतलेला आहे, तर त्यामुळे ही पूर्ण जागा वापरायला भेटते. तर एल शेपच्या जो किचनचं ओटा केलेला आहे त्या ओटाखाली पण त्यांनी पुढे किचन कॅबिनेट करण्याची जागा ठेवलेली आहे. त्यानंतर हे कडापामध्ये मांडणी केलेली आहे बांधण्यासाठी. आणि तुम्ही बाथरूम पाहू शकता, कॉमन संडास बाथरूम केलेलं आहे. तर बाथरूममध्ये इंग्लिश टॉयलेट लावलेलं आहे, म्हणजे कमोड लावलेलं आहे. तर त्यानंतर ही जी पण साईज चांगली आहे, 6 बाय 6 फुटाची जी बाथरूम आहे. बाथरूमच्या वर फरशी चॅनल टाकून त्यावर फरशी लावलेल्या आहेत T अँगल टाकून, आणि त्या फरशीच्या वर स्लॅब टाकलेला आहे आणि त्याच्यावर मग टाक्या ठेवल्या आहेत त्यांनी बाहेरनं. तर तुम्हाला आता बाहेरनं पण दाखवतो थोड्या वेळात घराचे परिसर कसं आहे. तर आत्ता घराचं काम पूर्ण नाही झालेलं, अजून काम चालू आहे. म्हणजे आता कलरचं वगैरे चालू आहे, बाकी लाईटचं फिटिंग वगैरे झालेली आहे, फरशी वगैरे बसून झालेली आहे, बाथरूम फिटिंग वगैरे झालेले आहे. आता कलर मारायचं काम चालू आहे. तर कलर सध्या प्रायमर मारलेला आहे, आतून एकच हात मारलेला आहे प्रायमरचा आणि बाहेरनं पण एकच हात झालेला आहे. तर अजून याला कलरचं काम बाकी आहे आणि त्यामुळे घरामध्ये साहित्य वगैरे अस्तव्यस्त आहे. म्हणजे साहित्य म्हणजे सगळं अजून साफसफाई केलेली नाही.
तर ज्यावेळी हे घर रेडी होईल त्यावेळी पण एकदा आपण परत एकदा बघायला येऊ हे घराचं. तर यांनी मधला जो किचनचा जो दरवाजा आहे त्याला पूर्ण कडापा लावलेला आहे, कडापा नाही ग्रॅनाइट लावलेला आहे. आणि बाकी खिडकीला पण तुम्ही पाहू शकता पूर्ण चौकोन फ्रेमला त्यांनी ग्रॅनाइट लावलेलं आहे. तर ह्यानी पण चांगला लुक येतो. आणि खिडकी पण यांनी टिंटेड ठेवलेली आहे, जेणेकरून काय होतं बाहेरून आतमध्ये दिसलं नाही पण उजेड वगैरे आपल्याला क्लिअर येतो. तर अशा पद्धतीने पूर्ण बांधकाम केलेलं आहे. तर ह्यांनी बांधकाम करताना जी वायरिंग पण आहे ती कन्सिलमध्ये केलेली आहे. तर पूर्ण त्यांना कन्सिलमध्ये वायरिंग पाहिजे होती आणि जिथे जिथे आपल्याला पॉईंट पाहिजे होते ते त्यांनी पहिल्यांदाच प्लास्टर व्हायच्या अगोदरच पूर्ण वायरिंगची जागा पॉईंट फिक्स करून घेतलेले होते. त्यामुळे नंतर त्यांना कटिंग करायची फोडायची गरज नाही पडलेली. तर आता आपण बाहेर न जाऊन घराचा परिसर दाखवतो तुम्हाला. तर चला. तर मित्रांनो बाहेर आल्यानंतर ओरडणं आता सध्या तर ओपन आहे, पण ह्याला पण ते ग्रिल करणार आहेत पूर्ण आणि बाहेर सेफ्टी डोअर करणार आहेत. कारण की हे घर माळरानावर आहे आजूबाजूला पूर्ण. तर त्यामुळे जर ह्याला जर सेफ्टी डोअर वगैरे काही केले नाही तर इथे कुत्रे वगैरे बसून घाण वगैरे करू शकतात. कारण ते पण पुण्यामध्ये राहिलं आहेत, ते आपले आठवड्यातून 1-2 वेळा येणार आहेत. तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे संडास बाथरूम जे आहे हे पूर्ण जे बांधकाम आहे 22 फूट बाय 22 फूट जे बांधकाम आहे त्याच्या बाहेर केलेलं आहे. आणि हा जो वरंडा आहे हा 22 फूट बाय 22 फुटाच्या बांधकामाच्या बाहेर आहे. तर त्यामुळे हे घराचा आकार खूप मोठा होऊन जातो. तर पाहू शकता बाथरूम फिटिंग वगैरे सगळी झालेली आहे. आणि आजूबाजूला हे घरी शेतामध्येच असल्यामुळे ना आजूबाजूचा परिसर हा पूर्ण मोकळा आहे, ओपन स्पेस आहे. तर त्यांचं नंतर हे पुढच्या वर्षी वगैरे इथे आजूबाजूला ह्या बांधाला वगैरे काही झाडं वगैरे लावतील ते. तर हे पाहू शकता सगळीकडून डोंगर वगैरे आहे आणि खूप छान असं बांधकाम झालेलं आहे घराचं. तर ह्यांनी जे घराचं बांधकाम केलेलं आहे हे त्यांनी ना पूर्ण उपता दिलेलं होतं बांधकाम करण्यासाठी. तर ह्याचे डिटेल्स आपल्याला काय माहीत नाही. तर त्यांनी पूर्ण फक्त त्यांचंच मटेरियल त्यांनी सगळं बांधकाम करून देणं या हिशोबाने हे बांधकाम केलेलं आहे. आणि आम्ही जे बांधकाम केलेलं आहे तर आम्ही पूर्ण मटेरियल आणून देतो आहे आणि बांधकाम करून घेते. कारण की ह्यांच्या इथे काय आहे मटेरियल पण जवळ आहे आणि लोक पण अवेलेबल असल्यामुळे त्यांना उपत्याने त्यांनी दिलेलं आहे. आणि आपल्याकडे लोक अवेलेबल नसल्यामुळे आम्ही स्वतः मटेरियल आणून दिलेलं आहे. तर मित्रांनो अचानकच आम्ही ह्यांच्या घराला व्हिजिट द्यायला गेलेलो होतो. आज रविवार 15 ऑगस्टची सुट्टी असल्यामुळे गेलेलो होतो. तर जाताना काही कॅमेरा वगैरे काही घेऊन गेलो नव्हतं, हे पूर्ण मोबाईलमध्ये शूट केलेलं आहे. तर त्यामुळे जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती कमी आहे. तर ते तुम्ही कन्सिडर करावे. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओबद्दल काही कमेंट असेल तर तुम्ही नक्की कमेंट वगैरे करू शकता. तर धन्यवाद. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये.